महाराष्ट्रात आता उष्णतेची लाट जाणवू लागली। महाराष्ट्र हा उष्णतेने चांगलाच तापू लागलाय। त्यामुळे आता हवामानात सुद्धा वाढ होते आणि हवेत सुद्धा एक प्रकारची दाहकता आता जाणवू लागली आहे। हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे मार्चचा हा जो शेवटचा आठवडा आहे तो अत्यंत तापदायक असणार आहे। तर 30 मार्चपर्यंत महाराष्ट्रातील अनेक शहरांमधील अनेक जिल्ह्यांमधील जे तापमान आहे ते जवळपास 40 अंशापर्यंत जाण्याची शक्यता आहे। पुणे, विदर्भ, मुंबई या ठिकाणी सुद्धा तापमानामध्ये प्रचंड वाढ होणार असल्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। तर मुंबईचं तापमान सुद्धा आता वाढलेलं आहे। मुंबईकरांच्या अंगाची अक्षरशः लाही होते। इतका उन्हाच्या झळा मुंबईकरांना सोसाव्या लागतात। वातावरणामध्ये सुद्धा एक प्रकारची दाहकता आलेली आहे। हवेमध्ये सुद्धा ती गरमी आलेली आहे। त्यामुळे नक्कीच दमट उष्ण असं वातावरण सध्या मुंबईतील तापमान बघायला गेलो तर किमान तापमान हे 21 अंश सेल्सिअस आहे, तर कमाल तापमान 31 अंश सेल्सिअस आहे। 26 मार्च रोजी मुंबईतील तापमान किमान आणि कमाल हे सारखंच राहणार आहे। फारसे काही बदल त्यात होणार नाहीत। पुणेकर सुद्धा या उन्हाळ्यामुळे त्रस्त झालेले आहेत। पण सध्याचं वातावरण जर का आपण पुण्याचं बघायला गेलं तर ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। म्हणजेच 26 मार्च रोजी पुण्यातील जे तापमान आहे ते अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। मात्र 26 मार्च नंतर म्हणजे 27 मार्चपासून पुण्यातील तापमान सुद्धा 1 ते 2 डिग्री सेल्सिअसनं वाढणार आहे। त्यामुळे सध्याचं पुण्याचं किमान आणि कमाल तापमान बघितलं तर किमान तापमान आहे 21 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान हे 37 अंश सेल्सिअस आहे। पण हेच कमाल तापमान वाढण्याची शक्यता आहे। 38 ते 39च्या दरम्यान हे तापमान जाण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे। तर नाशिकमध्ये सुद्धा तापमान प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे। नाशिक शहराचं जे तापमान आहे ते लवकरच आता 40 अंश सेल्सिअसचा टप्पा गाठणार असं एक चित्र दिसून येत आहे। कारण नाशिकमधील जो मालेगाव तालुका आहे हा सगळ्यात उष्ण शहर किंवा इथे सगळ्यात उष्ण तापमानाची नोंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामुळे नाशिककर सुद्धा या उष्णतेने प्रचंड हैराण झालेले आहेत। 26 मार्च रोजी जर का आपण नाशिकमधलं तापमान बघायला गेलं तर किमान तापमान हे 19 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान हे 38 ते 39 अंश सेल्सिअसच्या मध्ये असणार आहे। त्यामुळे आता नाशिकमध्ये तापमानाचा जो पारा आहे तो नक्कीच आता 40 अंश सेल्सिअसपर्यंत जाणार आहे असं म्हटलं तर हरकत नाही। नाशिकनंतर कोल्हापूरमध्ये सुद्धा तापमानाचा पारा हा 40 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे कोल्हापूरकरांना सुद्धा या उन्हाच्या झळा प्रचंड प्रमाणात जाणवत आहेत। पण जर का आपण 26 मार्च रोजी कोल्हापूरचं तापमान बघायला गेलं तर किमान आणि कमाल तापमानामध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे कोल्हापूरचं किमान तापमान हे 23 अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान हे 39 अंश सेल्सिअस असणार आहे। म्हणजेच एकंदरीतच पाहायचं गेलं तर पश्चिम महाराष्ट्रातील शहरं ही आता लवकरच 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार करणार असं दिसून येत आहे। मराठवाड्याला सुद्धा उन्हाच्या झळा सोसाव्या लागतात। मराठवाड्यातील प्रमुख शहर छत्रपती संभाजीनगरकडे जर आपण बघायला गेलं तर या शहरात सुद्धा तापमानाचा पारा हा 38 ते 39 अंशापर्यंत पोहोचलेला आहे। 26 मार्च रोजी या शहराचं तापमान जे आहे कमाल तापमान यात वाढ होण्याची शक्यता आहे। पण सोबतच 26 मार्च नंतर अंशतः काही वेळापुरतं वातावरण जे आहे ते ढगाळ राहण्याची शक्यता सुद्धा हवामान खात्यानं वर्तवलेली आहे। पण कमाल तापमानात मात्र वाढ होणार आहे। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर मधील कमाल तापमान हे जवळपास 39 ते 40 अंशाच्या घरात असणार आहे, तर किमान तापमान हे 21 अंश सेल्सिअस असणार। विदर्भामध्ये सुद्धा सारखीच परिस्थिती सध्या दिसून येते। विदर्भामध्ये सुद्धा तापमानामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे। विदर्भातील नागपूर हे शहर जवळपास 40 अंश सेल्सिअसचा टप्पा पार करणार असं दिसतंय। कारण सगळ्यात उष्ण शहर म्हणून नागपूर या शहराची नोंद करण्यात आलेली आहे। त्यामुळे जर का 25 मार्च रोजी आपण बघितलं तर विदर्भात म्हणजेच नागपूरमधील किमान आणि कमाल तापमान सुद्धा वाढलेलं आहे। कमाल तापमान हे जवळपास 40 अंशापर्यंत गेलेलं आहे। तर 26 मार्च रोजी सुद्धा नागपूरमधलं कमाल तापमान हे 40 अंश सेल्सिअसच असणार आहे। राज्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे। आणि जसं आपण बघितलं की काही प्रमुख शहरांमध्ये तर कमाल तापमान किंवा एकंदरीतच जे तापमानाचा जो पारा आहे तो 40 अंश किंवा त्याच्या पुढेही
जाण्याच्या तयारीत आहे असं दिसतंय. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घ्या असा वारंवार इशारा किंवा असा वारंवार सल्लासुद्धा हवामान खात्याकडून देण्यात येतोय. तर अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा लोकल 18 मराठी.